देहरादूनमधील धक्कादायक घटना, निवृत्त ब्रिगेडियरचा गोळीबारात मृत्यू। देहरादूनमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। येथे एका निवृत्त आर्मी ब्रिगेडियर यांची गोळी लागून हत्या झाली आहे। ही घटना त्यावेळी घडली जेव्हा ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी सुमारे 6:50 वाजता राजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडी गाव परिसरात घडली। ब्रिगेडियर रस्त्यावर चालत असताना अचानक झालेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना प्रत्यक्षात 2 गाड्यांमधील रोड रेजमुळे घडल्याचे समोर आले आहे। दिल्ली नंबरची फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ या 2 गाड्यांमधील चालकांमध्ये गाडीला पास न देणे या कारणावरून वाद झाला। वाद वाढत गेल्यानंतर स्कॉर्पिओमधील व्यक्तींनी फॉर्च्युनरचा पाठलाग केला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की स्कॉर्पिओ गाडी फॉर्च्युनरचा पाठलाग करत होती। फॉर्च्युनरला थांबवण्यासाठी स्कॉर्पिओ सवारांनी तिच्या टायरवर गोळीबार केला। याच दरम्यान एक गोळी रस्त्याने चालणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियर यांना लागली। या घटनेत ब्रिगेडियर यांचा कोणताही संबंध नसतानाही त्यांना जीव गमावावा लागला। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। गोळीबारानंतर स्कॉर्पिओमधील लोकांनी फॉर्च्युनरमधील व्यक्तींना मारहाण केली आणि गाडीचे नुकसानही केले। या घटनेत 2 जण जखमी झाले आहेत। दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या वादाची सुरुवात एका नाईट क्लबमध्ये झाली होती। गाणे लावण्याच्या किंवा इतर किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर हा पाठलाग सुरू झाला। या घटनेमुळे नाईट क्लबच्या नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सकाळच्या वेळेत नाईट क्लब सुरू का होता, त्याला परवानगी कशी मिळाली, तसेच फायर सेफ्टी आणि इतर नियमांचे पालन झाले होते का, याबाबतही चौकशीची गरज आहे। सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरू आहे। या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। एका निष्पाप माजी सैन्य अधिकाऱ्याचा जीव गमावावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि दोषींना लवकरात लवकर अटक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच थरारक आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।